Hello friends, welcome to the channel. Today we will learn the topic direct and indirect speech. Most of the students find this topic a difficult one, but if you understand the rules properly, it's very simple. Friends, in our daily life we find many incidents in which we need to describe whatever happened. It includes what someone said, what someone told, or what someone asked. There are two ways of reporting the words by a person. We can reproduce the words exactly spoken, or we can express those words in our own words. The substance of what he or she said. These methods form two categories. These are called direct speech and indirect speech. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याबद्दल शिकणार आहोत. मित्रांनो, हा बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीसा तो कठीण वाटतो, परंतु आपण जर नियम व्यवस्थितपणे जाणून घेतले तर हा टॉपिक खूप सोपा जाईल. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक घटना इतरांना सांगत असतो, इतरांना त्याबद्दल माहिती देत असतो. कोण काय बोलले, कोण काय सांगितले किंवा कोण काय विचारले हे आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दोन प्रकारे सांगत असतो. एकतर आपण त्या व्यक्तीचे शब्द जशाच्या तसे सांगून किंवा त्या व्यक्तीने सांगितलेल्या शब्दांना आपण आपल्या भाषेमध्ये त्याने सांगितलेला सार कायम ठेवून कळवत असतो. या पद्धतीतून दोन प्रकार अस्तित्वात आले. त्यातील पहिला प्रकार म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि दुसरा इनडायरेक्ट स्पीच. व्हॉट इज डायरेक्ट स्पीच? डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? द ॲक्च्युअल वर्ड्स स्पोकन बाय द स्पीकर आर रिप्रोड्युस्ड अनचेंज्ड इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच और डायरेक्ट नरेशन. वक्त्याने बोललेले शब्द कुठेही न बदलता जसेच्या तसे सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष कथन होय. इन डायरेक्ट स्पीच the speaker's exact words are given within inverted commas. It is also known as reported speech. डायरेक्ट स्पीच मध्ये वक्त्याचे शब्द जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात. डायरेक्ट स्पीचलाच दुसरं नाव आहे रिपोर्टेड स्पीच. फॉर एक्झाम्पल, राहुल सेड टू राज, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, I need more money, inverted commas close and full stop. Another example, Soham said, comma into inverted commas, I am busy now, inverted comma close, full stop. Here in these examples, Rahul and Soham are speakers, and in the first sentence, Raj is listener. But in the second sentence it is not given. And the verb that connecting sentence in the inverted commas with the speaker or reporter, it is called reporting verb. Here in these two sentences, in the first sentence said to is a reporting verb and in the second sentence said is a reporting verb. And the actual words of speaker Rahul, I need more money, and the actual words of Soham, I am busy now. These are called direct speech or reported speech. मित्रांनो, प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? प्रत्यक्ष कथनामध्ये वक्त्याचे शब्द जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये दिलेले असतात. जसे की इथे उदाहरण दिलेलं आहे, राहुल सेड टू राज, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, आय नीड मोर मनी, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. तर या ठिकाणी आय नीड मोर मनी हा जो अवतरण चिन्हात दिलेलं वाक्य आहे तर ते डायरेक्ट स्पीच आहे. या ठिकाणी राहुल हा स्पीकर किंवा वक्ता आहे, तर राज हा लिसनर आहे किंवा श्रोता आहे. आणि
अवतरण चिन्हातील वाक्य व स्पीकर यांना जोडणारं जे क्रियापद आहे सेड टू किंवा दुसऱ्या वाक्यातलं सेड, तर हे रिपोर्टिंग वर्ब आहे. आता यानंतर आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते पाहूया. When the actual words of speaker are expressed in our own words, retaining the substance of what he or she said is called indirect speech. जेव्हा वक्त्याचे शब्द जसेच्या तसे न लिहिता आपण ते आपल्या भाषेमध्ये त्याच्या वाक्याचा सार कायम ठेवून जेव्हा सांगतो त्यास इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. In indirect speech, only the substance of what the speaker said is given and not the exact words and written without quotation marks. मित्रांनो, अप्रत्यक्ष कथनामध्ये वक्त्याने जे वाक्य बोललेलं आहे त्याचे शब्द जशाच्या तसे न देता त्याचा सार कायम ठेवून तो आपल्या शब्दामध्ये बदलून सांगितला जातो आणि अप्रत्यक्ष कथनामध्ये अवतरण चिन्ह येत नाहीत. जसे की आपण अगोदर पाहिलेले जे 2 उदाहरण आहेत, राहुल सेड टू राज आय नीड मोर मनी, याच वाक्याचं जर आपण इनडायरेक्ट केलं तर ते असं होईल, राहुल टोल्ड राज दॅट ही नीडेड मोर मनी. अँड इन द सेकंड सेंटेन्स, सोहम सेड आय एम बिझी नाऊ, द सेंटेन्स कॅन बी कन्वर्टेड into indirect speech as Soham said that he was busy then. I hope you might understood what is direct speech and indirect speech of statements or declarative sentences. In the earlier video we have studied what is direct speech and indirect speech. Those who have missed the earlier video, the link is provided in the description box. Before we begin today's video, I would like to thank you all for your likes, share and support. Many friends post encouraging comments on videos. Thank you all of you. But I want to bring into your notice that near about 73% people watch my videos regularly but they haven't subscribed the channel yet. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो, जे आपण माझा व्हिडिओ शेअर करत आहात. आपल्या प्रतिक्रिया देखील काही व्हिडिओवर येत आहेत. मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की जवळपास 73% लोक माझे व्हिडिओ पाहतात, परंतु त्यांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया आपणास विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपणास भविष्यात नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. So I request all those friends, please subscribe the channel to get latest updates. Your likes, comments and subscription motivate me to bring beautiful content for you. Now let's begin today's video, conversion of statements or declarative sentences into indirect speech. Before we learn how to convert declarative sentences into indirect speech, you should remember some points. The first is, the direct speech is always enclosed within inverted commas and it always begins with a capital letter and it is separated by a comma. Second point, no inverted commas or any punctuation marks except full stop is used in indirect speech. प्रत्यक्ष कथन हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले असते आणि त्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते. इनडायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्ह किंवा स्वल्पविराम किंवा इतर कोणत्याही विराम चिन्हाचा उपयोग केला जात नाही, फक्त पूर्णविराम वापरला जातो. थर्ड पॉइंट, द टेन्स ऑफ द रिपोर्टिंग वर्ब इज नेव्हर चेंज्ड. रिपोर्टिंग वर्बचा काळ बदलला जात नाही. इफ नेसेसरी अ कंजंक्शन इज यूज्ड आफ्टर रिपोर्टिंग वर्ब. जर आवश्यक असेल तर वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब नंतर कंजंक्शनचा वापर केला जातो. फिफ्थ पॉइंट, टेन्सेस, पर्सनल प्रोनाउन्स, possessives, words denoting nearness of time and position undergo certain changes in indirect speech. काळ, सर्वनामे तसेच वेळ आणि ठिकाणाबद्दलची समीपता दर्शविणाऱ्या शब्दामध्ये
आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात. नाउ लेट अस नो द इम्पॉर्टंट रूल. इफ द रिपोर्टिंग वर्ब इन डायरेक्ट स्पीच इज in present or future tense, the tense of the verb in reported speech remains same or it is unchanged. Only the pronouns change. Words denoting nearness of time and position also remain the same. एक महत्त्वाचा नियम, विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान किंवा भविष्य काळात असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलत नाही, फक्त सर्वनामामध्ये बदल होतो. तसेच वेळ आणि पोझिशन दर्शविणारे जे शब्द आहेत तर ते सुद्धा कायम राहतात. फॉर एक्झाम्पल, रोहन सेज आय राईट अ लेटर. हिअर इन दिस सेंटेन्स द रिपोर्टिंग व्हर्ब इज सेज अँड इट इज इन प्रेझेंट टेन्स. सो द टेन्स ऑफ द sentence in inverted commas remains the same and the indirect speech of this sentence will be like this. Rohan says that he writes a letter. Another example, Radha says, comma into inverted commas, we are watching a movie now. Here says is the reporting verb and now the sentence can be converted into indirect speech like Radha says that they are watching a movie now. Here we haven't changed the word now, which is denoting time, and the tense is also present tense. It is present continuous tense. Another example, he will say, comma into inverted commas, I have completed the project. The reporting verb of the sentence is will say and it is in future tense. So we can't change the tense of the sentence in the inverted commas and the sentence can be converted into indirect speech is like he will say that he has completed the project. So you should remember this rule when you convert the sentences into indirect speech. Before we learn how to convert statements into indirect speech, we should know certain changes in tense also. The changes occur in tense like simple present becomes simple past, present continuous become past continuous, present perfect becomes past perfect, present perfect continuous becomes past perfect continuous in indirect speech. Simple past is converted into past perfect. Past continuous becomes past perfect continuous. If there is past perfect in direct speech, the tense remains same in indirect speech. Past perfect continuous, there should be no change in indirect speech. And if there is future tense in direct speech, it becomes future conditional tense in indirect speech. मित्रांनो, स्टेटमेंटचे इनडायरेक्ट करण्यापूर्वी आपण काही बदल लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण काळातील बदल पाहूया. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट होतो. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचा पास्ट कंटिन्युअस होतो. डायरेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट असेल तर त्याचा इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट होतो. डायरेक्ट मध्ये जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दिलेला असेल तर त्याचा आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करावा लागतो. जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट साधा भूतकाळ दिला असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट करावा लागतो, पूर्ण भूतकाळ करावा लागतो. जर डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस दिलेला असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भूतकाळ करावा लागतो. जर डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट असेल तर तो जशास तसा राहील, त्यामध्ये काहीही बदल होणार नाहीत. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस दिलेला असेल तर तो सुद्धा जशास तसा राहील, त्यामध्ये सुद्धा इनडायरेक्ट स्पीच करताना काहीही बदल होणार नाहीत. आणि
फ्युचर टेन्स जर असेल तर त्याचा फ्युचर कंडिशनल टेन्स करावा लागतो. म्हणजेच वाक्यात आलेले शॅल किंवा विल ही जी ऑक्झिलरी असतात तर ते शुड किंवा वुड यामध्ये रूपांतरित करावी लागतात. नाउ यू शुड नो द चेंजेस इन प्रोनाउन्स. प्रोनाउन्स अंडरगो सर्टन चेंजेस इन इनडायरेक्ट स्पीच. I becomes he or she. You becomes he, she, they, him or her. We becomes they. My is converted into his or her. Me is converted into him or her. Our becomes their. Your is converted his, her or their. Us becomes them. Myself can be converted himself or herself, and ourselves becomes themselves. विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामातील बदल लक्षात घ्या. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना सर्वनामामध्ये काही बदल करावे लागतात. आयचा बदल हा ही किंवा शी होतो त्या वाक्यातील जेंडरनुसार. यूचा बदल ही, शी, दे, हिम किंवा हर असा होतो, कारण यू हे एकवचनी आणि अनेकवचनी अशा दुहेरी प्रकारे वापरता येते. वीचा दे मध्ये बदल करावा लागतो. माय हिज किंवा हर मध्ये बदलते. मी हिम किंवा हर मध्ये बदलते. अवर देअर मध्ये रूपांतरित करावे लागते. युअरचा बदल हिज, हर किंवा देअर असा करावा लागतो. असचा बदल देम असा होतो. मायसेल्फ हे हिमसेल्फ किंवा हरसेल्फ मध्ये रूपांतरित करावे लागते आणि अवर सेल्सचा बदल themselves असा करावा लागतो. नाउ व्हॉट आर द चेंजेस अकर इन verbs? am is becomes was, are becomes was or there, was or were becomes had been, have or has is converted into had been it remains the same, had also remains the same. There is no change. Do or does becomes did, and did becomes had done. मित्रांनो, डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना क्रियापदामधील बदल सुद्धा लक्षात घ्या. एम किंवा इजचा बदल वाज मध्ये होतो. आर हे वॉज किंवा वेअर मध्ये रूपांतरित होते. वॉज किंवा वेअर हे हॅड बीन मध्ये. हॅव किंवा हॅजचा बदल इनडायरेक्ट करताना हॅड करावा लागतो. हॅड बीन आलं असेल तर त्यामध्ये बदल होत नाही, नो चेंज. हॅड असेल तर तेही जशाच तसे राहते. डू किंवा डज आले असेल तर त्याचं डीड करावं लागतं आणि डीड जर डायरेक्टमध्ये आले असेल तर त्याचं हॅड डन किंवा हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप असा बदल आपल्याला करावा लागतो. नाउ वी शुड नो द चेंजेस इन मोडल्स while converting the direct speech into indirect speech. Shall becomes should or would. Will becomes would. Can is converted into could. May becomes might. Must is converted must or had to. If there is would, no change. Should, no change. Might, no change. Could is not changed in indirect speech. It remains the same, and ought to also remains the same while converting the sentence into indirect speech. So these were the changes in modals. मित्रांनो, डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना मॉडल्स मध्ये काही बदल होतात तेही लक्षात घेणं आवश्यक आहे. शॅलचा बदल शुड किंवा वुड असा होतो. विलचा बदल वुड असा करावा लागतो. कॅनचा बदल कुड होतो. मे माइट मध्ये रूपांतरित करावे लागते. मस्ट हे मस्ट किंवा हॅड टू मध्ये बदलावे लागते. वुड हे जशास तसे राहते. शुड हे सुद्धा जशास तसे राहते. माइट माइटच राहते. कुडचा सुद्धा इनडायरेक्ट मध्ये बदल होत नाही आणि ऑट टू चा सुद्धा डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदल केला जात नाही. वी ऑल्सो नो द चेंजेस in words denoting nearness of time and position. This becomes that, these converted into those, it remains the same. Here becomes there, thus becomes so,
now or just becomes then, ago is converted into before, hither is converted into thither, come becomes go, hence becomes thence, yet is converted into till then, today becomes that day, tomorrow becomes the next day, yesterday becomes the day before, tonight converted into that night, the next day is converted into the following day, next week becomes the following week, last night becomes the night before. So these were the changes in words denoting nearness of time and position. मित्रांनो, डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना वेळ आणि ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दामध्ये सुद्धा काही बदल करावे लागतात. ते याप्रमाणे असतात. धिसचे दॅट होते, दीजचा दोज मध्ये बदल करावा लागतो, इटच राहते, हेअरचा देअर करावा लागतो, दस हे सो मध्ये बदलते, नाऊ किंवा जस्ट आला असेल तर त्याचं देन करावं लागतं, ॲगोचं बिफोर होतं, हिदरचं दिदर करावं लागतं, कमचा गो मध्ये बदल करावा लागतो, हेन्स हे देन्स मध्ये रूपांतरित होते, येटचा बदल टिल देन असा करावा लागतो, टुडे दॅट डे मध्ये रूपांतरित होते, टुमॉरो द नेक्स्ट डे मध्ये बदलावे लागते, यस्टरडेचा बदल द डे बिफोर असा होतो किंवा प्रिव्हियस डे असा होतो, टू नाईटचा दॅट नाईट असा बदल करावा लागतो, द नेक्स्ट डेचा द फॉलोइंग डे असा बदल करावा लागतो, नेक्स्ट वीक हे द फॉलोइंग वीक यामध्ये रूपांतरित होते. म्हणजे जेव्हा नेक्स्ट हा शब्द येतो तेव्हा त्यासाठी द फॉलोइंग असं वापरायचं. मग त्यामध्ये डे असेल, वीक असेल, मंथ असेल, इयर असेल, काहीही असेल तर नेक्स्ट साठी द फॉलोइंग वापरायचं. आणि लास्ट नाईटचा बदल द नाईट बिफोर असा होतो. तर हे होते वेळ आणि ठिकाण दर्शविणारे शब्दातील डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना होणारे बदल. नाउ लेट अस मूव टू अवर मेन टॉपिक ऑफ टुडेज व्हिडिओ, conversion of assertive or declarative sentences into indirect speech. Before we study the rules, we should know what is assertive or declarative sentence. A sentence that makes an assertion or declaration is called an assertive or declarative sentence. ज्या वाक्यामधून काही विधान केलेले असते किंवा काही माहिती दिलेली असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. For example, the cow gives us milk. Now move to the rules of conversion of assertive sentences to indirect speech. First, the reporting verb said should be left unchanged, but if it is followed by an object, it should be changed to told. रिपोर्टिंग व्हर्ब सेड हे सेडच राहते, परंतु सेड नंतर जर काही ऑब्जेक्ट आला असेल किंवा त्या सेडला जर कर्म असेल तर त्याचा बदल टोल्ड असा करावा लागतो. दॅट इज युज्ड ॲज कंजंक्शन. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर करावा. कोटेशन मार्क्स आर रिमूव्ड. अशा वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना अवतरण चिन्ह आणि कॉमा काढून टाकावा. Tenses, pronouns and words denoting nearness of time and position are changed properly. काळ, सर्वनाम तसेच वेळ आणि ठिकाणाबद्दलची समीपता दर्शविणाऱ्या शब्दामध्ये योग्य ते बदल करावेत. आता आपण काही उदाहरणं पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट, राहुल said to the teacher, comma into inverted commas, yesterday I brought a book for you, inverted comma close, full stop. When we convert this sentence into indirect speech, the sentence will be like this. Rahul told the teacher that the day before he had brought a book for him. या ठिकाणी आपण said to हा रिपोर्टिंग वर्ब होता, त्याच्यासाठी आपण told घेतलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा काढून टाकण्यासाठी कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर केलेला आहे. येस्टरडे साठी द डे बिफोर हे बदललेलं आहे, वापरलेलं आहे. आय हे सर्वनाम
ही मध्ये कन्वर्ट केलेला आहे, कारण राहुल हा या ठिकाणी स्पीकर आहे. तसेच डायरेक्टच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट होता, त्याचा आपण इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट केलेला आहे. म्हणून आय ब्रॉट अ बुक फॉर यू याचा बदल ही हॅड ब्रॉट अ बुक फॉर हिम असा झालेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, नेहा सेज वी आर गोइंग टू वॉच अ मूवी टुडे. In this sentence, says is reporting verb and it is in present tense. So, tense in the sentence in inverted commas remains the same. मित्रांनो, या ठिकाणी सेज हे रिपोर्टिंग वर्ब आहे वर्तमान काळात, म्हणून अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ कायम ठेवावा लागतो. बदललेलं वाक्य असं असेल, नेहा सेज दॅट दे आर गोइंग टू वॉच अ मूवी दॅट डे. या ठिकाणी आपल्याला टुडेचं दॅट डे करावं लागलं आणि सर्वनामातील बदल वीचा आपण दे केला. काळ जशाच तसाच राहिला. नेक्स्ट सेंटेन्स, फादर सेड टू आचल, कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमाज, यू नीड टू टेक दीज टॅबलेट्स टू नाईट. हिअर द रिपोर्टिंग वर्ब इज सेड टू and we have to change it into told. Now the sentence in indirect speech will be like this, father told Achal that she needed to take those tablets that night. मित्रांनो, या ठिकाणी सेड टू चा बदल आपण टोल्ड केलेला आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकण्यासाठी दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे, कारण इन्व्हर्टेड कॉमा मधील वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. यू चा बदल शी मध्ये केला, कारण हे यू लिसनर आचल साठी आलेलं होतं. त्यासोबतच दिलेल्या वाक्यात सिंपल प्रेझेंट होता, त्याचा आपण सिंपल पास्ट या ठिकाणी केलेला आहे. शी नीडेड टू टेक दोज टॅबलेट्स दॅट नाईट, म्हणजे टू नाईटचं त्या ठिकाणी दॅट नाईट असं झालेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, अभी सेड टू तृप्ती, कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमाज, यू कॅन कम विथ मी टू मीट अवर क्लास टीचर. या ठिकाणी सेड टू हा रिपोर्टिंग वर्ब आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला टोल्ड घ्यावं लागेल. इन्व्हर्टेड कॉमाच्या मधील जे वाक्य आहे त्यामध्ये आहे कॅन, कॅनचा आपल्याला कुड हा असा बदल करावा लागेल. तर बदललेलं वाक्य असं असेल, अभी टोल्ड तृप्ती दॅट शी कुड गो विथ हिम टू मीट देअर क्लास टीचर. या ठिकाणी अवरचं देअर झालेलं आहे आणि यू हे अभिसाठी आलं होतं, म्हणून त्यासाठी आपण ही हे सर्वनाम घेतलेलं आहे. कमचं गो झालेलं आहे आणि अवरचं. हाऊ टू कन्व्हर्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. In the previous video, we have studied what is direct and indirect speech and how to convert statements or assertive sentences into indirect speech. Before we learn how to convert these sentences into indirect speech, we should know what is an interrogative sentence. A sentence that asks a direct question is called an interrogative sentence. प्रत्यक्ष नियम शिकण्यापूर्वी आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. ज्या वाक्यामधून काही माहिती अपेक्षित असते किंवा प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. देअर आर टू टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये दोन प्रकारची प्रश्नार्थक वाक्य आहेत. फर्स्ट, WH क्वेश्चन. अ क्वेश्चन विच बिगिन्स विथ WH क्वेश्चन वर्ड is called WH question. Or we can say a question that begins with an interrogative pronoun, an interrogative adjective or an interrogative adverb is called WH question. ज्या प्रश्नाची सुरुवात WH क्वेश्चन वर्डने होते किंवा ज्या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक विशेषण किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषणाने होते त्यास WH क्वेश्चन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हाऊ आर यू. Another example, where is my book? Next example, who will complete the work? An answer to such questions is always a complete sentence. WH question चे उत्तर हे पूर्ण वाक्यामध्ये द्यावे लागते. Now second type of question is verbal questions or yes no type questions.
सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. These questions begin with an auxiliary verb, am, is, are, do, does, did, etc. ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्यास व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, am I right? Have you taken my pen? Had they completed the work? Or another example, did they meet you in the morning? Friends, these questions can be answered yes or no. That's why they are called yes no type questions also. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर yes किंवा no असंही देता येतं, म्हणून त्यांना yes no type question असंही म्हणतात. These questions can be positive or negative. या प्रकारचे प्रश्न हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. Now let's move to the rules how to convert interrogative sentences into indirect speech. First, change the reporting verb said or said to ask or inquire. रिपोर्टिंग वर्ब said किंवा said to चे ask किंवा inquire मध्ये रूपांतर करावे. Change the interrogative form into the assertive and remove sign of interrogation and inverted commas. प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना त्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून नंतरच त्याचे अप्रत्यक्ष कथन करावे आणि वाक्यातील प्रश्नार्थक चिन्ह आणि अवतरण चिन्ह काढून टाकावे. थर्ड रूल, use conjunction if or whether for verbal questions and for WH question the WH question word that came in the sentence is used as conjunction. Fourth rule, change tenses, pronouns and words denoting nearness properly. Verbal question साठी कंजंक्शन म्हणून if किंवा whether चा वापर करतात आणि WH क्वेश्चन साठी त्या वाक्यात आलेला क्वेश्चन वर्ड हाच कंजंक्शन म्हणून वापरला जातो. काळ, सर्वनाम आणि ठिकाण व वेळेची समीपता दर्शवणाऱ्या शब्दामध्ये योग्य ते बदल करावेत. Now we should study some solved examples. She said to me, comma into inverted commas, are you going to the market today? Here the sentence in inverted commas is a verbal question. That's why we have to use if as a conjunction, and reporting verb said to is converted to ask. So the sentence in indirect speech will be like this: she asked me if I was going to market that day. Here the sentence was in present continuous tense and we have converted it into past continuous tense. We have also changed the pattern of the sentence in indirect speech. मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये सेड टू हा रिपोर्टिंग वर्ब होता, त्याच्याऐवजी आपण आस्कडचा वापर केलेला आहे आणि या वाक्यासाठी इफ हे कंजंक्शन वापरले कारण अवतरण चिन्हातील वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन होतं. त्या वाक्यातला काळ हा चालू वर्तमान काळ होता, त्याला आपण चालू भूतकाळामध्ये बदललेला आहे आणि वाक्याच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. वाक्यातला कर्ता हा कंजंक्शनच्या नंतर घेतलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, the old man said to his son, comma into inverted commas, what harm have I done to you? Question mark inverted commas close. Here the reporting verb said to is converted to asked and sentence in inverted commas is a WH question, so we have to use the WH question word in that sentence as a conjunction. Now the converted sentence will be like this: the old man asked his son what harm he had done to him. मित्रांनो, या वाक्यामध्ये said to या रिपोर्टिंग वर्ब साठी आस्कडचा वापर केलेला आहे आणि कंजंक्शन म्हणून त्याच वाक्यात आलेला जो प्रश्नार्थक शब्द होता व्हाट तो वापरलेला आहे आणि वाक्यातला पूर्ण वर्तमान काळ होता त्याचा आपण पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर केलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, तृप्ती said, comma into inverted commas,
Can I wear this sari, mother? Question mark inverted comma close. Here sentence is given differently. या ठिकाणी वाक्य वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. जो लिसनर आहे तर तो वाक्याच्या शेवटी दिलेला आहे. अशा वेळी आपल्याला स्पीकरच्या नंतर रिपोर्टिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर लिसनर घ्यायचा असतो. म्हणून बदललेलं वाक्य असं असेल, तृप्ती आस्क्ड हर मदर. आता दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन होतं म्हणून कंजंक्शन इफचा वापर करायचा. म्हणून वाक्याची जोडणी करण्यासाठी इफ हे कंजंक्शन वापरलं आपण. तृप्ती आस्क्ड हर मदर इफ शी कुड विअर दॅट सारी. आता या ठिकाणी कॅन चा बदल आपण कुड असा केलेला आहे आणि धिसचा दॅट. नेक्स्ट सेंटेन्स. नेहा सेड टू निशा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, कॅन यू लेंड मी धिस नेकलेस? क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. नेहा आस्क्ड निशा इफ शी कुड लेंड हर दॅट नेकलेस. या ठिकाणी वर्बल क्वेश्चन असल्यामुळे कंजंक्शन इफचा वापर केलेला आहे. यूचा बदल शी मध्ये केलेला आहे कारण लिसनर निशा आहे. त्यानंतर कॅनचं कुड केलेलं आहे आणि मीचा बदल हर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द टीचर सेड टू राम, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, वाय डिड यू रीच द एक्झामिनेशन हॉल सो लेट? इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. मित्रांनो, या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेले वाक्य जे आहे तर ते WH क्वेश्चन आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला त्यामध्ये आलेला WH क्वेश्चन वर्ड हाच कंजंक्शन म्हणून वापरला जातो. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. द टीचर आस्क्ड राम व्हाय. आता यामध्ये सिंपल पास्ट होता, त्याचा आपण पास्ट परफेक्ट केला. व्हाय ही हॅड रिच्ड द एक्झामिनेशन हॉल सो लेट. नेक्स्ट सेंटेन्स. राणी सेड टू नेहा, comma into inverted commas, does your sister help you in your homework? Here the sentence in the inverted commas is in simple present tense, so we have to convert it into simple past tense. The converted sentence will be like this. Rani asked Neha if her sister helped her in homework. Next sentence. Raju said to Ram, comma into inverted commas, when will you call me? Question mark inverted commas close. दिलेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा मधलं सिंपल फ्युचर मध्ये आहे. त्याचा बदल आपल्याला विलच्या ऐवजी वुड करावा लागेल आणि सेड टू या रिपोर्टिंग व्हर्ब साठी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचंय. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. राजू आस्क्ड राम व्हेन. आता व्हेन हेच कंजंक्शन आहे कारण हा WH क्वेश्चन असल्यामुळे. ही वुड कॉल हिम. या ठिकाणी मीचा बदल हिम झाला कारण लिसनर कोण आहे राम, त्याच्यानुसार मीचा बदल हिम करावा लागला. जर या ठिकाणी जेंडर बदललेलं असतं, एखादं मुलीचं नाव असतं तर या ठिकाणी आपल्याला हर करावं लागलं असतं. नेक्स्ट सेंटेन्स. फादर सेड टू मी, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, वेअर वेअर यू येस्टरडे? या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच याप्रमाणे करता येईल. सेड टू साठी आस्कडचा वापर, कंजंक्शन म्हणून त्या वाक्यात आलेलं प्रश्नार्थक शब्द व्हेअर. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. फादर आस्क्ड मी व्हेअर. आता या ठिकाणी यूचा बदल आय करावा लागेल कारण लिसनर कोण आहे मी, म्हणून आपल्याला यूचा आय करावा लागेल. आणि वेअर साठी हॅड बीन, म्हणून व्हेअर आय हॅड बीन the previous version of imperative sentences into indirect speech. Before we begin today's video, I would like to thank you all for your likes, share and support. If you haven't subscribed the channel yet, I request you to please subscribe the channel to get latest updates. Now let's begin today's video, conversion of sentences into indirect speech. Before we learn the rules, we should know what is an imperative sentence. A sentence that expresses a command, request, entreaty, desire or an instruction is called an imperative sentence. ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती,
याचना, उपदेश, सल्ला या भावना व्यक्त होतात त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. देर आर 2 types of imperative sentences. First is affirmative imperative and the second is negative imperative. होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आणि नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. A sentence which begins with a root form of the verb is called affirmative imperative and a sentence which begins with don't is called negative imperative. While changing imperative sentences into indirect speech, some of the rules should be observed. First, the reporting verb said or any reporting verb changed into a verb signifying a command, request, advice, etc. आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा इतर कोणताही रिपोर्टिंग वर्ब आलेला असेल तर त्याचे रूपांतर हुकूम, विनंती, सल्ला इत्यादी दर्शविणाऱ्या क्रियापदामध्ये करावे लागते. सेकंड रूल, द वर्ब ऑफ द रिपोर्टेड स्पीच इज चेंज्ड इनटू इन्फिनिटिव्ह. इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टेड स्पीच मधल्या क्रियापदाला इन्फिनिटिव्ह मध्ये रूपांतरित करावं लागतं, म्हणजेच त्यापूर्वी टू चा वापर करावा लागतो. इफ द सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमाज बिगिन्स विथ डोंट, we should use not to after reporting verb to convert the sentence into indirect speech. जर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात don't ने झाली असेल तर अशा वाक्याचे इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर्ब नंतर not to चा वापर करावा. Tense, pronouns and words denoting nearness are changed properly as per the rules stated already. काळ, सर्वनाम आणि समीपता दर्शविणाऱ्या शब्दामध्ये यापूर्वीच शिकलेल्या नियमानुसार रूपांतरित करावे. नाउ वी शुड लर्न सम सॉल्व एक्झाम्पल्स. फर्स्ट सेंटेन्स, माय फ्रेंड सेड टू मी प्लीज एक्सेप्ट धिस इन्व्हिटेशन. द सेंटेन्स इन द इन्व्हर्टेड कॉमाज इज अ रिक्वेस्ट. That's why we have to use reporting verb requested instead of said to. So the converted sentence will be like this: My friend requested me to accept that invitation. मित्रांनो, अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य हे विनंती होतं म्हणून आपल्याला said to च्या ऐवजी requested हा रिपोर्टिंग verb वापरावा लागेल आणि रिक्वेस्टेड घेतला असल्यामुळे यातील प्लीज हा शब्द निघून जाईल, त्याची आवश्यकता नाही. आणि कंजंक्शन म्हणून या ठिकाणी एक्सेप्टचं जे आपण इन्फिनिटिव्ह करणार आहोत तर तेच टू या ठिकाणी कंजंक्शनचं कार्य करेल. म्हणून बदललेलं वाक्य माय फ्रेंड रिक्वेस्टेड मी टू एक्सेप्ट दॅट इन्व्हिटेशन असं झालं. नेक्स्ट सेंटेन्स, द डॉक्टर सेड टू द पेशंट, कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमाज, give up smoking from today, inverted comma close full stop. Here the sentence in inverted commas is an advice and we go to the doctor for consultation. That's why we have to use reporting verb advised instead of said to. मित्रांनो, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं वाक्य हे सल्ला आहे, कारण आपण डॉक्टरकडे सल्ला घेण्यासाठी जातो. म्हणून said to या रिपोर्टिंग व्हर्बच्या ऐवजी आपल्याला ॲडवाइज्डचा वापर करावा लागेल. म्हणून बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल: द डॉक्टर ॲडवाइज्ड द पेशंट टू गिव्ह अप स्मोकिंग फ्रॉम दॅट डे. कंजंक्शन म्हणून टू चा वापर, टुडेचं दॅट डे. नेक्स्ट सेंटेन्स, द क्लास टीचर सेड टू द स्टुडंट्स डोंट मेक नॉइज अदरवाइज आय विल पनिश यू. हिअर द सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमाज इज a warning. That's why we have to use reporting verb warned instead of said to. So the converted sentence will be like this: the class teacher warned the students not to make noise, otherwise he would punish them. या ठिकाणी will चं would झालं आणि you चं स्टुडंट साठी ते you होतं म्हणून त्याचं आपल्याला them करावं लागलं. नेक्स्ट सेंटेन्स,
The officer said to the peon, "Clean my office within an hour." Here, the sentence in inverted commas is an order by a superior to the junior. That's why we have to use reporting verb ordered instead of reporting verb said to. So the converted sentence will be like this. The officer ordered the peon to clean his office within an hour. मित्रांनो, या ठिकाणी said to या रिपोर्टिंग व्हर्बच्या ऐवजी आपण ऑर्डर्ड वापरलेला आहे, कारण या ठिकाणी वरिष्ठाने आपल्या कनिष्ठाला दिलेली ही आज्ञा होती. नेक्स्ट सेंटेन्स. द फादर सेड टू हिज सन, गो अँड पे युअर फीज ॲट वन्स. या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य हे सजेशन आहे, सूचना आहे, म्हणून आपल्याला सेड टू च्या ऐवजी सजेस्टेड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरावं लागेल. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. फादर सजेस्टेड हिज सन टू गो अँड पे हिज फीस ॲट वन्स. नेक्स्ट सेंटेन्स. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज. डोंट वेस्ट युअर टाइम बट वर्क हार्ड ड्युरिंग द Diwali vacations, inverted comma close, said the teacher. The sentence is given differently here. The reported speech is in the beginning of the sentence. So the converted sentence will be like this. The teacher advised students not to waste their time but to work hard during Diwali vacations. या ठिकाणी वाक्य थोडं वेगळ्या प्रकारे दिलेलं होतं. इन्व्हर्टेड कॉमाज वाक्याच्या सुरुवातीला होते आणि जो स्पीकर आहे तो शेवटी दिला होता, म्हणून त्याला आपण सुरुवातीला घेतलं. द टीचर ॲडवाइस्ड स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण हा बदल केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. द पोलीस सेड टू द थीव्स, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, डोंट मूव्ह अदरवाइज आय विल शूट यू. हिअर द सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमाज इज a warning to the thieves, so we have to use a reporting verb warned instead of said to. So the changed sentence will be like this. The police warned the thieves not to move, otherwise he would shoot them. Now we should study how to convert the sentences which begin with let. Let is used to make suggestions, so the reporting verb should be changed to suggested or proposed. Let चा उपयोग हा सजेशन करण्यासाठी केला जातो, म्हणून डायरेक्टच्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्बचं सजेस्टेड किंवा प्रपोज्ड मध्ये रूपांतर करावं. Let us or let's is changed to they should or we should because let us means we shall. So it is changed to they should or we should in indirect speech. मित्रांनो, लेट्स किंवा लेटसचा रूपांतर इनडायरेक्ट करताना दे शुड किंवा वी शुड असं करावं, कारण लेटस म्हणजे वी शॅल. दॅट इज युज्ड ॲज कंजंक्शन. कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर करावा. नाऊ स्टडी सम सॉल्व एक्झाम्पल्स. ही सेड, let us go to the market. Converted sentence is like, he suggested that they should go to the market. या ठिकाणी let us साठी आपण they should चा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. I said to my brother, let us go to the hills for a change. या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब said to साठी suggested चा वापर करावा लागेल. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. I suggested to my brother that we should go to the hills for change. या ठिकाणी लेटेस्टचा बदल आपण we should असा केला, कारण स्पीकर जो आहे तो स्पीकरच आपल्याला सर्व वृत्तांत सांगत आहे, म्हणून लेटेस्टसाठी आपण we should चा वापर केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. इन्व्हर्टेड कॉमाज. लेट अस इन्व्हाइट सम फ्रेंड्स टू अवर सन्स बर्थडे, सेड द मदर. या ठिकाणी वाक्य थोड्या वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. इन्व्हर्टेड कॉमाज वाक्याच्या सुरुवातीला आहेत आणि जो स्पीकर आहे तो शेवटी दिलेला आहे. तर अशा वेळी जो स्पीकर आहे तो स्पीकर आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल, म्हणून बदललेलं वाक्य असं असेल. द मदर प्रपोज्ड दॅट. आता या ठिकाणी लेटेस्ट साठी
दे शुड घ्यायचा आहे आपल्याला. दे शुड इन्व्हाइट सम फ्रेंड्स टू देअर सन्स बर्थडे. या ठिकाणी अवरचा बदल आपण देअर असा केला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही सेड टू हर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, लेट्स हॅव अ कप ऑफ टी इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज फुल स्टॉप. This sentence can be converted as he suggested her that they should have a cup of tea. या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब म्हणून सजेस्टेड कंजंक्शन दॅट आणि लेट्स साठी they should. Let is also used as an ordinary verb meaning allow. मित्रांनो, लेटचा वापर हा परवानगी देणे अशा अर्थाने मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा केला जातो. अशा वेळी आपल्याला साधं क्रियापद म्हणून त्याचा वापर करायचा असतो आणि त्यापूर्वी टू चा वापर करून ते वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलायचं असतं. एक्झाम्पल, द स्ट्रेंजर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, मॅडम लेट मी स्टे हिअर अ वाईल. जेव्हा डायरेक्ट मधील वाक्यामध्ये सर, मॅडम असे आदरार्थी शब्द येतात तेव्हा ते वगळून रिपोर्टिंग व्हर्ब नंतर रिस्पेक्टफुल्लीचा वापर करावा लागतो. म्हणून रूपांतरित केलेलं वाक्य याप्रमाणे असेल, द स्ट्रेंजर रिक्वेस्टेड हर रिस्पेक्टफुल्ली टू लेट हिम स्टे देअर फॉर अ वाईल. या ठिकाणी मॅडम हा शब्द काढून टाकण्यासाठी आपण रिक्वेस्टेड नंतर रिस्पेक्टफुल्ली घेतलेला आहे. अनदर एक्झाम्पल, अभिषेक शेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज, पापा लेट मी वॉच ओनली द लास्ट 10 overs inverted commas close full stop. This sentence can be converted as Abhishek requested his father to let him watch only the last 10 overs. Friends, I hope you would have understood how to convert imperative sentences into indirect conversion of exclamatory and optative sentences into indirect speech. Before we begin today's video, we should know what is an exclamatory sentence. A sentence that expresses sudden feelings or emotions is called exclamatory sentence. These sentences are followed by the mark of exclamation. ज्या वाक्यातून आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी वाक्याचा शेवट उद्गारवाचक चिन्हाने होतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, अलास शी इज गॉन, व्हॉट अ पिटी, हुरे आय हॅव टॉप्ड अगेन, एटसेट्रा. नाउ वी शुड लर्न व्हॉट इज अन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस अ प्रेयर, keen wish, curse, etc. is called an optative sentence. ज्या वाक्यामधून प्रार्थना, सदिच्छा, शाप इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात त्यास इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात. This kind of sentence generally begins with may and wish. Sometimes may is hidden. या प्रकारच्या वाक्याची सुरुवात ही मे आणि विशने होत असते. कधी कधी मे वाक्याच्या सुरुवातीला घेतलं जात नाही. उदाहरणार्थ, मे गॉड ब्लेस यू, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे, मे युअर टीम विन द मॅच. उद्गारार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना काही जनरल रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. While changing exclamatory and optative sentences into indirect speech, these general rules have to be followed. First, the reporting verb is changed to exclaim with sorrow, joy, fear or anger, etc., conveying the tone of the exclamation. उद्गारार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर्ब हा एक्सक्लेम विथ सॉरो, जॉय, फिअर किंवा अँगर त्या वाक्यातून व्यक्त झालेल्या भावनेला अनुसरून करावा.
द कंजंक्शन दॅट इज युज्ड टू इंट्रोड्यूस द रिपोर्टेड स्पीच. कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर करतात. द एक्सक्लेमेटरी ऑर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इज चेंज्ड टू एन असर्टिव्ह बिफोर इट इज पुट इनटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना उद्गारवाचक आणि सदिच्छादर्शक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून नंतर त्याचे अप्रत्यक्ष कथन करावे. In case of optative sentences, the reporting verb is changed to wish, pray, long for, earnestly desire, etc. सदिच्छादर्शक वाक्याचे रिपोर्टिंग वर्ब हे विश, प्रे, लॉंग फॉर, अर्नेस्टली यामध्ये रूपांतरित करावे त्यातील व्यक्त केलेल्या भावनेनुसार. Interjections and exclamations are omitted and their sense is conveyed by means of adverbs. वाक्यात आलेले केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गार वगळून त्याचा भाव व्यक्त करणाऱ्या क्रियाविशेषणाचा वापर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करावा. टेन्सेस, प्रोनाउन्स, वर्ड्स डिनोटिंग नियरनेस आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द रूल्स ऑलरेडी स्टेटेड. काळ, सर्वनाम आणि समीपतादर्शक शब्दांमध्ये यापूर्वीच शिकलेल्या नियमानुसार बदल करावा. लेट्स स्टडी सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. Hooray, I have topped again, he said. The sentence is conveying feelings of joy. That's why we should use reporting verb exclaimed with joy. Converted sentences like he exclaimed with joy that he had topped again. Here interjection hooray is removed because we have told the sense in the reporting verb itself. मित्रांनो, या वाक्याचे अप्रत्यक्ष कथन करताना हुर्रे हे केवळ प्रयोगी अव्यय काढून टाकले आहे आणि त्याचाच अंतर्भाव आपण रिपोर्टिंग वर्ब मध्ये एक्सक्लेम्ड विथ जॉय याने केलेला आहे. कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. शी सेड, हाऊ अगली डू आय लुक इन दिस ड्रेस. या वाक्यात व्यक्त केलेली भावना ही काहीशी पश्चातापाची आहे. She exclaimed that she looked very ugly in that dress. Next sentence. Rahul said, alas, the old man is dead. या वाक्यातून व्यक्त केलेली भावना ही दुःखाची आहे म्हणून आपल्याला exclaimed नंतर with sorrow घ्यावं लागेल. Rahul exclaimed with sorrow that the old woman was dead. Next sentence. She said to her friend, good morning, how are you? Here the sentence in inverted commas is optative one, so we have to use reporting verb wished instead of said to. या ठिकाणी said to च्या ऐवजी wished हा रिपोर्टिंग verb घ्यावा लागेल. म्हणून बदललेलं वाक्य या प्रकारे असेल. She wished her friend good morning and asked her how she was. Next sentence. The old man said to Raj, comma into inverted commas, may God bless you. या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं वाक्य हे सुद्धा सदिच्छा आहे म्हणून सेड टू च्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी प्रेड म्हणजे प्रार्थना केली असं रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागेल. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. द ओल्ड मॅन प्रेड दॅट गॉड माइट ब्लेस हिम. Next sentence. Raju said, alas, how foolishly have I acted. या ठिकाणी पश्चातापाची भावना व्यक्त केलेली असल्यामुळे एक्सक्लेम्ड नंतर रिग्रेट घ्यावं लागेल म्हणून बदललेलं वाक्य असं असेल. राजू एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट दॅट ही हॅड ऍक्टेड व्हेरी फुलिशली.